Okay. Very, very warm welcome. Very good morning, all of you. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन मध्ये. आपण काही दिवसापासून मनी मॅनिफेस्टेशन वर बोलत आहोत की मॅनिफेस्ट आपण कसं केलं पाहिजे, त्यासाठी आपण पूर्ण चक्र, बाकी काही गोष्टी आहे की मॅनिफेस्टेशन साठी फ्रिक्वेन्सी कशी असली पाहिजे, आपण आपले बॉडीचे व्हायब्रेशन कसे असले पाहिजे, आपलं माइंडसेट कसं असलं पाहिजे, आपले चक्र कोणते बॅलन्स असले पाहिजे, याच्यावर आपण भरपूर काही स्टडी केली आहे. आता आपल्याला प्रॅक्टिकली ह्या टॉपिकवर उतरायचं आहे. तर इथून पुढे माझं असं म्हणणं राहील का, ज्यांनाही थोडं पद्धतशीरपणे काही गोष्टी समजून घ्यायच्या आहे, ज्यांनाही आपल्या जीवनामध्ये काही, म्हणजे असं समजू आपण की पद्धतशीरपणे जर तुम्हाला विजन बोर्ड बनवायचा आहे, गोल बुक बनवायचा आहे आणि त्याला अचीव सुद्धा करून दाखवायचं आहे. म्हणजे निवड असंच नाही की तुम्ही लिहिलं आणि झालं. सगळ्यात अगोदर माइंड मधून एक फ्रॉड, ज्याला फ्रॉड म्हणतो मी, ही गोष्ट स्वतःला धोका देणे, स्वतःशी फ्रॉड करणे म्हणजे काय लक्षात घ्या. आपण एखाद्या सिस्टम मध्ये जातो, आपल्याला मोटिवेट केल्या जाते, आपल्याला सांगितलं जाईल की तुम्ही अशा अशा प्रकारे गोल बनवा, हे करा, ते करा. ओके, राईट. मग आपल्याला सांगितलं जाईल की तुम्ही सडनली मोठे गोल अचीव करू शकत नाही, तर तुम्ही छोटे छोटे गोल अचीव करा. येस, दिस इज ऑल्सो राईट. पण हे गोल अचीव करण्यासाठी आपल्याला कोणतं टार्गेट दिलं जाते माहित आहे? तुम्ही एक पेन विकत घ्या, तुम्ही महागाची एक डायरी विकत घ्या. हे तुमचं काय आहे? फर्स्ट अचीवमेंट आहे. ओके. कशातून? तर जे काही तुम्ही काम करणार आहे, तुम्ही ज्याही फील्डमध्ये वर्क करणार आहे, त्याच्यामधलं पहिलं पेमेंट किंवा पहिलं पेआउट जे काही तुमचं निघेल, त्याच्यातून तुम्ही ही वस्तू घ्या. ही गोष्ट सुद्धा करेक्ट आहे. कित्येक लोकांनी, म्हणजे मी तर म्हणेल ना, 100तले 70-80 लोक तर अशी असेलच ज्यांनी पेन विकत घेऊन दाखवला, ज्यांनी डायरी विकत घेतली, ज्यांनी लॅपटॉपची बॅग विकत घेतली. त्यानंतरचं पूर्ण वर्ष गेलं, मे बी 2 वर्ष गेले, लॅपटॉप नाही घेऊ शकले. त्याच्यानंतरचं वर्ष निघून जाते, पण त्या साध्या पेनाचं रूपांतरण एका महागाच्या पेनामध्ये होत नाही, किंवा त्याच्या पुढचे जे गोल आपण लिहिलेले आहे ते गोल कधी अचीव होताना दिसत नाही. का? ज्यांनाही, बघा, मेडिटेशन तर होत राहील आणि मेडिटेशन आपण करणेच आहे. माझ्यासोबत जेही लोक जोडलेले आहेत, खास करून ज्यांना खरंच लाईफला चेंज करायचं आहे आणि स्वतःला अशा पद्धतीने बनवायचं आहे की मे बी पुढे चालून तुमची वे ऑफ थिंकिंग आणखी नवीन लोकांना मोटिवेट करू शकली पाहिजे, किंवा त्यांना तुम्ही प्रॉपरली गाईड करू शकले पाहिजे. तुम्ही किती सक्सेसफुल झाले हा मॅटर नाही आहे,
तो बाय प्रोग्रेसिव्ह ही मेथड आहे. असं नाही की आज आपण उतरलो आणि उद्याच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आलं, नाही, असं नसते होत, है ना. पण ग्रॅज्युअली आपण डेव्हलप होतो, तर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन सुद्धा ग्रॅज्युअली येणार. पण तोपर्यंत काय करायचं, बसून राहायचं का? जसं नेटवर्किंग मध्ये काय म्हटलं जाते, तुम्हाला प्रोडक्ट आवडलं, तुम्ही सजेस्ट करा. पण त्यासाठी मी वर्षभर वाट पाहू का? तर नाही, कशाला वर्षभर वाट पाहायची. प्रोडक्ट आहे, प्रोडक्टची इन्फॉर्मेशन आहे, 4 लोकांना अनुभव आला आहे, शेअर करा. हळूहळू तुम्हाला पण अनुभव येऊन जाईल, मग तुम्ही तुमचा अनुभव शेअर करा. ऍक्च्युली अशीच प्रोग्रेस सुरू होते तिथून. मग जेव्हा आपल्या लाईफमध्ये आपल्याला काहीतरी चांगलं नॉलेज मिळते, मग अशा वेळेस आपण का बरं ह्या पॅटर्न मध्ये फसतो, की पहिले मला सक्सेसफुल होऊ द्या, पहिले मला जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करू द्या, त्याच्यानंतरच मी करून दाखवणार, मला अचिव्हमेंट दाखवायचं आहे लोकांना. ऍक्च्युली हे गोष्ट सक्सेस होतच नाही. तुम्हाला चालत राहणे आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की मला पहिले दिल्लीला पोहोचू द्या, मग मी तुम्हाला लिफ्ट देणार. नाही, तुम्हाला लिफ्ट देणे घरापासूनच सुरू करणे आहे. कोणी 5 किलोमीटर जाईल, कोणी 10 किलोमीटर जाईल, कोणी 50 किलोमीटर जाईल. तुमच्या सोबत ज्याला प्रवास करायचा तो जात राहील, पण तुमचं गती टुवर्ड्स दिल्ली असली पाहिजे. तुम्ही जर म्हणाल की मला अगोदर दिल्ली पोहोचू द्या, नंतरच मी लोकांची मदत करत, नंतरच मी लोकांना लिफ्ट देणार, मे बी चांगली गोष्ट आहे. पण दिल्ली पोहोचल्यानंतर तुम्ही वापस कशा येईल, सगळ्यात पहिले तर हा मुद्दा आहे, है ना. तर अशा वेळेस लक्षात घ्या, आपण हा विषय मी मनी एनएलपी मध्ये घेतला होता. तो आता पुन्हा का बरं सुरू करत आहे, कारण की मला इथून पुढचे कमीत कमी 21 दिवस, पूर्ण 1 महिनाभर एनएलपी शिकवायची आहे. त्याचे आज मी कंटेंट तुम्हाला सगळे सांगतो, की मी काय तुम्हाला देणार आहे आणि आपल्याला कसं कसं तयार व्हायचं आहे. जेवढेही मी कंटेंट तुम्हाला आता देणार आहे, तुम्हीच डिसाईड करा. तुम्हाला पहिले अफर्मेशन, विजन बोर्ड, गोल बुक हे बनवणं शिकायचं आहे, की अगोदर हे जे 1 महिन्याची जी प्रोसेस आहे, हे तुम्हाला शिकायची आहे. तुम्ही जो रिप्लाय मला ग्रुपमध्ये द्याल, उद्यापासून पहिले ते सुरू करू. जर तुम्ही म्हणाल, दादा पहिले अफर्मेशन शिकवा, गोल बुक बनवणं शिकवा, तर मी ते शिकवणार. तुम्ही जर म्हणत आहे की नाही, ते नंतर करू, पहिले हा बेस शिकवा, तर बेस शिकवणार. ठीक आहे. आज फक्त जनरल इन्फॉर्मेशन देतो. तर त्या पेनाची, त्या गोल बुकची, म्हणजे गोल बुक म्हणजे तुम्ही एखादा महागाची वही घेतली त्याची, किंवा तुमच्या त्या लॅपटॉप बॅगची काही दिवसानंतर काय व्हॅल्यू आहे तुमच्या जीवनामध्ये. जर कॅमेरा ऑन करू शकले ना, तर प्लीज करा. बघा कसं आहे. ठीक आहे, बाकीच्यांना नाही म्हणत, पण काहीतरी थोडंसं इंटरॅक्शन दाखवा. कारण की हा टॉपिक डोळे बंद करून ऐकण्याचा नाहीये. मला पण तुमचे हावभाव ऐकणे खूप आवश्यक आहे, की तुम्ही स्वतःला, माझ्या वर्डिंगला काय रिस्पॉन्स देऊन राहिले. ज्यांनाही खरंच आपल्या लाईफमध्ये चेंजेस आणायचे आहे, त्यांच्यासाठी ह्या सगळेच आज जे मी टॉपिक तुमच्यासाठी रेडी केले, डे बाय डे जसे तुम्ही समोर चालाल ना, तुम्हाला लक्षात येईल का, बापरे, म्हणजे हे एक एक गोष्ट माझ्या जीवनातली एक एक टॉपिकवर वर्क करून राहिली. तर मला सांगा, तो जो एक पेन तुम्ही विकत घेतला, डायरी विकत घेतली, बॅग विकत घेतली, किंवा आणखी काही विकत घेतलं असेल, तर तुम्हाला त्याची काय व्हॅल्यू आहे. कॅमेरा ऑनच ठेवा ताई. काय व्हॅल्यू आहे आपल्या जीवनामध्ये. तो पेन तुमच्या लाईफमध्ये अशी कोणती व्हॅल्यू ऍड करून राहिला, आणि 4 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर तो पेन तुम्हाला कुठे पडलेला दिसून राहिला, हे सांगा. का? त्या पेनाची, त्या बुकची किंवा त्या बॅगची व्हॅल्यू का नाही आपल्या लाईफमध्ये. ते तर आपल्या गोलबुक मध्ये लिहिलं होतं आपण. पहिलं रिझन, ते गोल आपलं नव्हतं. जेव्हाही तुम्ही आता ह्या नवीन वर्षावर
वेळ म्हणजे असं नका करू की नवीन वर्ष लागलं, अरे 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 आता उद्याची 31 तारीख आहे, मला पटकन डायरी आणू द्या, पेन आणू द्या, पटपट काहीतरी लिहू द्या. असं नका करू. पूर्ण वेळ घ्या, पूर्ण जानेवारी महिना वेळ घ्या. रफ मध्ये लिहून ठेवा तुम्हाला काय पाहिजे. टॅली करा की तुम्ही त्याच्या लायकीचे आहात की नाही आहात. टॅली करा की जे तुम्हाला पाहिजे आहे त्याची जनरल प्रोसेस काय राहू शकते, त्याचा बेस काय राहू शकते, त्याचा टॉपमोस्ट त्याचा एरिया काय राहू शकते, म्हणजे टॉपमोस्ट अचिव्हमेंट काय राहू शकते, बेसिक अचिव्हमेंट काय राहू शकते, त्याच्यासाठी तुम्ही कॅपेबल आहात की नाही आहात. की आपण क्षमतेच्या पेक्षा जास्त गोल लिहून टाकला. म्हणजे माझं क्षमता आहे 50 किलो वजन उचलण्याची आणि मी गोल मध्ये लिहिलं की मला 500 किलो वजन उचलायचं आहे. मे बी कंबर मोडून बसाल. लाईफ मध्ये 50 किलो काय 5 किलोचा पण गोल तुम्ही अचीव्ह करू शकणार नाही. म्हणजे 5 किलो वजन सुद्धा उचलण्याची शरीरात शक्ती राहणार नाही जर तुम्ही तुमच्या शरीराच्या क्षमतेच्या पार जाऊन 500 किलोचं वजन उचललं. आणि जर मला 500 किलोचं वजन उचलून दाखवायचं आहे, तर आता मला माझ्या मनाची, माझ्या शरीराची, माझ्या इमोशनची, प्रत्येक गोष्टीची तयारी कशी करायची, कुठे कुठे मी कमी पडत आहो, कुठे माझ्या जीवनात नकारात्मकता येत आहे, कुठं माझं शरीर कमी पडत आहे, कुठं माझं मन कमी पडत आहे, कुठे माझे विचार कमी पडत आहे, कुठं मी इमोशनली कमी पडत आहो, काय माझी बिलीफ आणि परसेप्शन मला ते 500 किलोचं वजन उचलण्यासाठी अलाउ करत आहे का. हे बिलीफ आणि परसेप्शन कुठून क्रिएट झाले, कोणी क्रिएट केले. माझं ब्रेन वॉश म्हणतो किंवा ब्रेनची ही जी जळणघळण झाली, हे कोणी केली. ते जळणघळण करण्यामध्ये, आजची माझी लाईफ जगण्यामध्ये माझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे. आज जे मी वर्ड वापरत आहो हे माझे आहे की मला कोणी दिलेले आहे. आणि जर मला दिलेले असतील तर मी काय त्याचा अनुभव घेतला आहे का. म्हणजे लहानपणापासून आपल्याला शिकवल्या गेलाय, आई बाबांनी शिकवलं, टीचरनी शिकवलं, नेबर्सनी शिकवलं, रिलेटिव्हनी शिकवलं, काही गोष्टी मित्रांनी शिकवल्या, करत करत आपले जीवन चालतच आहे. मी काय शिकलो, हे जीवन माझं घडलं, हे जीवन घडण्यामध्ये माझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, माझ्या माइंडचं काय योगदान आहे. ही सगळ्या गोष्टी उधार आहे, दुसऱ्यांनी दिल्या, म्हणून मी करत आहो. बरोबर. आता इतके सगळे प्रश्न तुम्हाला स्वतःला सेल्फ इंट्रोस्पेक्शन मध्ये विचारणे आहे. जेव्हाही आपण अफर्मेशन, गोलबुक, विजन बोर्ड बनवू, पहिला तर आपला हाच टॉपिक राहील की सेल्फ इंट्रोस्पेक्शन. ओके. सेल्फ इंट्रोस्पेक्शन हा आपला टॉपिक राहील आणि तिथून मग आपली सुरुवात होईल. मग आपल्याला आपली निगेटिव्हिटी दिसेल. हाऊ टू रिमूव्ह दिस निगेटिव्हिटी, मग ह्या टॉपिकवर जाऊ. करता करता मग आपलं माइंड बॅलन्स होईल की आता मला एक्झॅक्टली कोणतं विजन लिहायचं आहे, मला कोणतं गोल लिहायचं आहे, मी असं काय करू की ज्याच्यामुळे मला माझे अफर्मेशन्स क्रिएट करता येईल. आय एम हेल्दी, आय एम वेल्दी, खरंच गरज आहे का अशा अफर्मेशनची. आणि जर आहे तर त्या अफर्मेशन सोबत मी किती को रिलेट करत आहोत. आय एम अ मनी मॅग्नेट, 1 रुपया पण माझ्याकडे येत नाही आहे, मग आय एम अ मनी मॅग्नेट म्हणण्यात चूक कुठं होत आहे. हजारो लोक आय एम अ मनी मॅग्नेट म्हणत आहे, आय एम अ रिच, आय एम अ वेल्दी, आय एम अ प्रॉस्परस, आय एम अबंडंट हे शब्द वापरत असताना आपल्याकडे का बरं येत नाही. कुठं चूक आहे, ते चूक कुठं झाली हे शोधण्यासाठी आपल्याला सेल्फ इंट्रोस्पेक्शन ह्या टॉपिकवर यावं लागेल. ओके. आता पुन्हा त्या पेनवर वापस येऊ. तो पेन मी विकत घेतला, याच्यामध्ये माझं काय अचिव्हमेंट होतं, याच्यामध्ये माझं लॉस काय झाला, याला म्हटलं जाते पेन अँड प्लेजर. तुम्ही ज्याही गोष्टीसोबत कनेक्टेड आहे त्यामधून जर तुम्ही अचीव्ह केलं तर तुम्हाला कोणतं प्लेजर मिळेल, आणि जर तुम्ही अचीव्ह नाही केलं तर तुम्हाला पेन काय होईल. तो एक पारकरचा पेन म्हणजे दोन्ही शब्द सारखे होऊन राहिले. पेन म्हणजे दुःख, पीडा. एक पारकरचा पेन मी विकत घेतला,
मला माझ्या पोटाला काय चटका बसला विकत घेताना. मी एका कंपनीमध्ये जॉईन झालो उदाहरणार्थ. तिथे प्रोग्राम झाला. तिथे नवीन वर्षावर समजा असाच एक प्रोग्राम ठेवला गेला. त्यांनी सांगितलं, की जर आपल्या जीवनामध्ये काहीतरी अचीव्ह करायचं आहे, तुम्हाला गोल लिहिणे आवश्यक आहे. येस. तुम्हाला अफर्मेशन देणे आवश्यक आहे. हो. व्हिजन बोर्ड बनवणे आवश्यक आहे. हो, करणार मी. पहिलं गोल लिहिलं, आपल्या क्षमतेनुसार मला ₹500 एक पार्करचा पेन घ्यायचा आहे. येस, करेक्ट. आता सांगा, मी त्या कंपनीमध्ये पोहोचलो, जिथे मी ऑलरेडी माझ्या बँकमध्ये 40-50 हजार रुपये सेव्हिंग्ज ठेवलेले आहे. नसेल तर माझ्या आई-बाबापाशी सेव्हिंग ठेवलेली आहे. मला काही धक्का लागणार नाही. माझ्यापाशी 10-15 हजार रुपये जे काही आहे ते सुद्धा आहेत. आणि मी आता तिथे काम करत असताना माझं पहिलं पेआउट निघालं ₹1000-1500. आणि पहिल्या पेमेंटमध्ये मी म्हटलं, की चला आज आपला पहिला गोल पूर्ण करू, ₹500 पेन घेऊ. आता समजा हा ₹500 पेन तुम्ही विकत घेतला आणि हरवला. सांगा तुमचं काय नुकसान झालं? तुम्हाला काय पीडा मिळाली? तुमच्या त्या पेनमध्ये कोणत्या भावना जोडलेल्या होत्या? कोणी सांगू शकेल का? एखादा व्यक्ती? की मी पहिले एक हे देतो, हिंट देतो. त्याला तुम्ही रिप्लाय द्या. 2 व्यक्ती आहे. दोघाही व्यक्तींना पैशाची खूप गरज आहे. एका व्यक्तीच्या बँकमध्ये 15,000ची सेव्हिंग आहे. एका व्यक्तीच्या खात्यामध्ये काहीही नाही. 1000-1500 असतील ते सर्व्हायव्हलसाठी आहे. दोघंही जण ऍट अ टाइम त्या कंपनीमध्ये जॉईन झाले. दोघांनी गोल लिहिलं. दोघांनीही पेन घ्यायचं ठरवलं. दोघांनाही पहिला पेआउट निघाला. ₹1500 प्रत्येकाला आले. यानेही पेन घेतला. पहिल्या व्यक्तीने, दुसऱ्याही व्यक्तीने पेन घेतला. पहिला व्यक्ती जेव्हा पेन घ्यायला गेला, तो विचार करत आहे ज्याच्याकडे 15,000चा बॅलन्स आहे. तर ओके, मी हा पेन घेऊ शकतो. ₹500 गेले. त्याने ₹500चा पेन घेतला. तो पेन घेतल्यानंतर त्याच्या लाईफमध्ये असं काय चेंज झालं म्हणजे बघा, त्या पेन सोबत त्याचे काय इमोशन जोडलेले आहेत. त्यांनी जस्ट तो पेन विकत घेतला, गोल पूर्ण झाला. दुसरा व्यक्ती, त्याला ₹1500 पेमेंट आलं. त्याने तो पेन विकत घेतला. पेन विकत घेत असताना सडनली त्याच्या घरून एक कॉल आला. असं समजू की ₹500 पेआउट निघाला. 500 जास्त नाही, फक्त 500च निघाला. आणि फोन आला घरून की मुलाची तब्येत खराब झाली. मला त्याला दवाखान्यात घेऊन जायचं आहे. तुम्ही कधी घरी येता? तो म्हणते की नाही, आज मला इम्पॉर्टंट काम आहे. मी सध्याच घरी येऊ शकत नाही. तू घेऊन जा. ते म्हणतात घरी काहीच पैसे नाही. मला ₹500 पाहिजे. तो म्हणतो की मुलाची तब्येत किती खराब आहे? तर माहित नाही. त्याला सकाळपासून आहे ना उलट्या करत आहे आणि त्याला टॉयलेट लागली आहे. तो लूज मोशन सुरू आहे. थोडंसं तापही आल्यासारखं वाटते. ओके. जीव मळमळ करत आहे. डोकं दुखत आहे. अशी अवस्था आहे. खूप सीरियस आहे का? नाही, खूप सीरियस तर नाहीये, पण मला असं वाटतं की त्याला दवाखान्यात नेलं पाहिजे. दोन्हीही व्यक्तींना फोन आला. ओके, समजलं? दोन्ही व्यक्तींना हा कॉल आलेला आहे. पहिला व्यक्ती काय म्हणताय? ओके, चल दवाखान्यात घेऊन चल. आपण जाऊ. दुसरा व्यक्ती काय म्हणताय? थोडा वेळ थांब. मला 5 मिनिट वेळ दे. मी नंतर सांगतो. त्याच्याजवळ आता फक्त ₹500 आहे. ₹500 एक तर तो आपल्या मुलासाठी औषध घेऊ शकते किंवा ₹500 आता पेन घेऊ शकते. त्यांनी ऑलरेडी मुलाची क्रिटिकल कंडिशन किती आहे याचा अनालिसिस करून घेतलं आणि विचार केला, हा पेन माझं स्वप्न आहे. हे माझं फर्स्ट गोल आहे माझ्या लाईफचं. जर मी याला अचीव्ह केलं, तर मी सेकंड गोलवर जाऊ शकतो. मुलाची तब्येत तेवढी पण सीरियस नाहीये. थोडंसं जर त्याला आपण शांत ठेवलं, काही आयुर्वेदिक औषध जे घरी काही आहे, सोप, ओवा काही जर खाऊ घातलं, त्याची थोडीशी काळजी घेतली, तर बघू 2 दिवस जर अति झालं तर मग घेऊन जाऊ. त्यांनी आपल्या मुलाच्या तब्येतीच्या बिहाफमध्ये त्यांनी म्हटलं बायकोला की तू एक काम कर,
फार्मसीमध्ये जा, त्याला सांग एक उलटीची गोळी, एक दोन संडासच्या गोळ्या, एक डोकं गोळी आणि एक पॅरासिटामॉल घेऊन घे. जास्तीत जास्त 50 रुपये खर्च येईल, तुझ्याजवळ ते पैसे असेल. ठीक आहे. ती बाई गेली, 50 रुपयात तिने तेवढं औषध घेतलं, मुलाला देऊन दिलं. दुसरा व्यक्ती आपल्या मुलाला घेऊन गेला, 500 रुपयाच्या जागेवर डॉक्टरची फीस पण दिली आणि 1500 रुपयाचं सप्लिमेंट पण मुलासाठी घेऊन आला. टोटल 2000 खर्च केले. आता हे दोघेही जण वापस आले, दोघांनी पेन विकत घेतला. आता सांगा, त्या पेनची व्हॅल्यू कोणासाठी किती जास्त आहे आणि त्या पेनला तो किती जीवाशी जपून त्याला धरून ठेवणार आणि त्या पेन सोबत किती मेमरी कनेक्ट राहील, तो त्या पेनला बघून बघून कोण व्यक्ती किती जास्त मोटिवेट होईल, कोण व्यक्ती त्या पेनला बघून जीवनामध्ये नेक्स्ट टार्गेट 3rd 4th 5th अचीव करूनच दाखवणार, असा संकल्प घेईन. आता सांगा, कोणी दोन व्यक्तींनी सांगा की कोण व्यक्ती जास्त डेडिकेटेड असेल जीवनामध्ये सक्सेस प्राप्त करण्यासाठी. दीप्ती भोयर फर्स्ट. ओके, ठीक आहे. फर्स्ट म्हणजे कोण? ज्यांनी आपल्या मुलाची तब्येत ठीक केली की कोण? फर्स्ट म्हणजे कोण? मी 2 क्रायटेरिया घेतला. फर्स्ट म्हणजे तो ज्याच्याकडे 10 ते 15,000 रुपये आहे, दुसरा तो ज्याच्यापाशी काहीच पैसे नाही आहे. तर कोण जास्त सक्सेसफुल राहील, पहिला की दुसरा? सांगा दीप्तीताई. दीप्तीताई बोला. तुम्ही फर्स्ट म्हटलं ना? करेक्ट आहे तुमचा आन्सर, फर्स्ट आहे. ज्याच्या नाही नाही, दीप्तीताई तुम्ही बोला. ज्याच्याकडे 10,000 आहे तो. ओके, ठीक आहे, ठीक आहे, जमलं. आता बाकीचे बोला. दुसरा व्यक्ती सर. कोण बोललं? हा, साक्षीताई. ओके, दुसरा. आणखी कोणाला बोलायचं आहे? दुसरा व्यक्ती सर. पूनमताई दुसरा. आणखी कोणी? ओके, चंदाताई दुसरा व्यक्ती. ठीक आहे. आता मी रिटर्न क्वेश्चन करतो. दीप्तीताई, एक थोडस कॅमेरा ऑन करून, हा माईक ऑन करून फक्त का एवढं उत्तर द्या. कसा काय सक्सेसफुल राहील? तो याच्यासाठी सक्सेसफुल राहील की त्याची प्रायोरिटी काय आहे, त्यांनी ते बघितलं पहिले. म्हणजे पैसे ठीक आहे. आहे त्याच्याकडे, ठीक आहे, ठीक आहे, समजा. पण त्यांनी ठीक आहे, ज्याला महत्व द्यायचं ते फर्स्ट दिलं. ठीक आहे. हा. साक्षीताई, सेकंड का? आवाज नाही येत आहे. पूनमताई, सेकंड व्यक्तीच का बरं जास्त सक्सेसफुल राहील? दादा, कारण आता आवाज येतोय का? हो, येत आहे, बोला. त्यांनी आपल्या गोलला इम्पॉर्टन्स दिलं पहिले, की त्याच्या लाईफमध्ये त्याचं गोल काय होतं. जर आता तो मिस करेल तर परत त्याला त्या गोल पर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल, मग त्याचे नेक्स्ट गोल अचीव व्हायला अजून त्याला वेळ लागेल. पण त्यांनी आता फर्स्ट गोल अचीव केलं तर त्याला तो कॉन्फिडन्स आला की आता तो दुसरे गोल अचीव करू शकतो. तर सेकंड व्यक्ती गोल अचीव करण्यासाठी जास्त हे राहील, फोकस्ड होता तो. येस. पूनमताई, गोल अचीव करायचं होतं दादा त्याला, आणि जर त्यांनी पहिलंच गोल अचीव नसतं केलं तर त्याला त्याच्या गोलवर फोकस नसतं. म्हणून दुसरा व्यक्तीच हे आहे सर दादा. बरं. चंदाताई, माईक 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 अनम्यूट करा. अरे, त्यांनी गोलकडे पहिले लक्ष दिलं सर, आणि समजा मेमरी पण राहील एक, किंवा आपला मुलगा त्यावेळेस आजारी पण आता हा माझा नव्हता. नेक्स्ट क्वेश्चन होता की त्या पेन सोबत त्याचं काय इमोशन कनेक्टेड आहे, सांगा. तुम्हीच सांगा आता. तेच सर, त्याच्या मुलगा त्यावेळेस आजारी होता, त्यावेळेस आपले एवढे पैसे होते बा, तर आपण दोन्ही गोष्टी मॅनेज केल्या. आणि जेव्हा तो गोल अचीव करेल पुढे, तर त्याच्या लक्षात येईल की बा हे कंडिशन आली होती आपल्यावर, आणि आपण त्याच्यातून निघून आपला गोल अचीव केला आहे बा. त्या मुलाचं आजारपण म्हणजे त्याच्या त्या लक्षात राहील. व्यक्तीला नेहमी त्या पेन जेव्हा तो हातात घेईल त्याच्या मुलाची कंडिशन त्याला आठवणार.
मी कोणत्या 8 होणार. कंडिशन मध्ये हा पेन विकत घेतला? आता हा पेन हो. तो व्यक्ती कुठेही टाकू शकते का? नाही सर. नाही, तो पेन नाही, तो हरवू शकते का? नाही सर. नाही. आता त्या पेनला बघून तो हमेशा ही जिद्द दाखवणार की माझ्या मुलाला मी त्या दिवशी तब्येतीसाठी पूर्ण ट्रीटमेंट न देता मी हा पेन विकत घेतला, यानंतर त्याला मी सगळं सुख देणार, सगळ्या सुविधा देणार, त्याला कधीच असं बिमार पडू देणार नाही, त्यासाठी मी जिद्दीने काम करून माझं टार्गेट त्याला अचीव्ह करणार. इम्पॉर्टन्स राहील सर त्या पेनची इम्पॉर्टन्स राहील. इम्पॉर्टन्स त्याला हा. राहील. आता पूनमताई तुम्हाला सांगा, पहिल्या व्यक्तीला त्या पेनाचं इम्पॉर्टन्स राहील का? त्याचं काय नाही गेलं, सर. त्याच्या नाही खिशातून सर. काय गेलं असं की तो त्या पेनची आठवण करणार? तो ऑलरेडी त्याच्याजवळ पैसे आहेत दादा सेव्हिंग मध्ये, त्याच्यामुळे तो त्या पेनची इम्पॉर्टन्ट तेवढी करणार नाही दादा. करणार नाही. आता लक्षात घ्या, हाच आपला कन्सेप्ट असते जेव्हाही आपण अफर्मेशन करतो, गोल करतो किंवा विजन बोर्ड बनवतो. सिस्टम सुरू होते पहिलं पेन अँड प्लेजर. तुम्ही जी गोष्ट प्राप्त करण्यासाठी तुमच्या मनामध्ये जिद्द आहे, ती प्राप्त करत असताना जर ती प्राप्त झाली तर तुम्हाला काय प्लेजर म्हणजे त्याचा आनंद काय असेल, अचिव्हमेंट काय असेल, आणि जर तुम्ही ती प्राप्त करू शकले नाही तर त्याचं पेन काय असेल. समजा त्या व्यक्तीने आपल्या मुलाच्या तब्येतीच्या बदल्यात तो पेन विकत घेतला आणि जर तो अनसक्सेसफुल झाला तर लाईफ टाइम साठी त्याची बायको त्याची मुलं त्याला टोचन देत राहील. चान्सेस आहे का त्याचा गिव्हअप करण्याचे? आता नाही. पण पहिला व्यक्ती गिव्हअप करण्याचे चान्सेस आहे साक्षीताई? ज्याला चटकाच बसला नाही तो व्यक्ती गिव्हअप करू शकते? हो दादा, दीप्तीताई तुम्ही सांगा, करू गिव्हअप करू शकतो. शकते? करू शकतोय. जो आणि सेकंड दुसरा वाला व्यक्ती? करू शकतो. नाही, तो नाही करू शकत, तो कारण तो नाही त्या करू पेन शकणार का? मधून गेलेला आहे. हा, त्याला जाणीव आहे त्याच्या परिस्थितीची आणि त्या परिस्थितीमधून तो व्यक्ती काय झाला, तयार झाला. मॅक्सिमम टाइम काय होते, आपण गोल बनवतो, सगळं बनवतो, पण ते पूर्ण का होत नाही? कारण की ती तळमळ लागली असते ना आतमध्ये, मला हे करूनच दाखवायचं आहे. ती तळमळ कुठंतरी गडबड होते का? म्हणजे त्याच्या बदल्यामध्ये त्याचं सबस्टिट्यूट आपल्याशी ऑलरेडी तयार असते. म्हणजे उदाहरणार्थ असं समजू, आता जसं मी हे काम करत आहे, मी सरांना वगैरे माहिती आहे, योगेश सरांना वगैरे 3-4 वर्षापासून भरपूर सबस्टिट्यूट शोधण्याचा प्रयत्न केला. काहीतरी बिझनेस करून बघू, काहीतरी जॉब करून बघू. त्याच्या अगोदर पण माझ्या मनात तोच विचार होता. पण जेव्हा जेव्हा त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला ना, मी एकच म्हटलं, जर मी सबस्टिट्यूट हाताशी घेतलं, मी हे काम करणार नाही. का? कारण की माझी जी गरज होती ना, 10-15 हजार रुपये, 20,000 रुपये महिना, मला तो मिळायला लागला. आता जेव्हा मिळायला लागला तर मला काय लेणं देणं आहे तुमच्याशी, सांगा बरं? दुसऱ्याच्या जीवनात व्हॅल्यू ऍड करा, इतकं बोला, समजावून सांगा, गरजच नाही. का? कारण की माझं पोट भरलं. पण जेव्हा मी माझ्या स्वतःच्या कंडिशनला त्या टोकावर नेऊन टाकलं की जर मी हे शिकवणार नाही तर मला पैसेच भेटणार नाही, आणि पैसे भेटणार नाही तर आता माझं सर्व्हायव्हल कसं राहील, तर काहीही करून आता माझी टीचिंग बंद होणार नाही. आणि जेव्हा ही टीचिंग मी करेल तर मला एक आतमध्ये एक असं जाणीव राहणार की अरे, ह्याच अभ्यासातून, ह्याच नॉलेज मधून मला जे काही 10-15 हजाराची अर्निंग होत आहे, हे माझ्यासाठी आता सोडण्यासारखं नाही. आता जर मी सोडतो म्हटलं तर मी माझ्या लाईफचे किती सारे वर्ष, किती सारा वेळ, किती सारे एफर्ट सोडून मी पुन्हा त्या जागेवर चाललो जिकडे ग्रोथ नाही आहे, जिथे स्टक अमाऊंट ऑफ पेमेंट आहे 15-20,000, 25-40,000, त्याच्यावरती जाणे नाही. म्हणजे आपल्याला प्रत्येक तुमच्या विजन मध्ये, गोल मध्ये जेव्हाही तुम्ही कोणती गोष्ट लिहित आहे त्याच्याशी पेन अँड प्लेजर हा टॉपिक ऍड करावा लागेल. तेव्हाच तुम्ही सिरियस व्हाल की जर मी हे अचीव करून दाखवलं नाही तर माझा लॉस कोणता आहे, आणि तो लॉस आपल्याला सहन करण्यासारखा नाही. मे बी त्याच्यानंतर डेथ हा एकच लास्ट ऑप्शन आपल्यापाशी आहे समोर, किंवा मग एकदम भिकाऱ्यासारखं, गरीबासारखं जीवन जगणे आहे. दोनच ऑप्शन आहे. एक तर तुम्ही लाईफ टाइम त्या गड्ड्यातून कधीच बाहेर निघणार नाही, नाहीतर त्या गड्ड्यात जाऊन सरळ माती अंगावर घेऊन घ्या आणि दफन होऊन जा, डायरेक्ट समाधी. दोनच ऑप्शन आहे. आणि तिसरं ऑप्शन आहे की प्रयत्न करून त्या गड्ड्यातून कसं बाहेर येता येईल त्याच्यासाठी विचार करा. मग गड्ड्यातून बाहेर येताना तुम्हाला त्रास होत असेल, तुम्हाला दुःख, पीडा, कष्ट होत असेल, जीव घेणा अशा घटना तुमच्या समोर येतील,
की आता मी काय करू, आणि तेव्हा तुम्ही गिव्हअप करण्याचा विचार कराल. बस तेव्हाच तुम्हाला स्वतःला समजवणे आहे की याच्या अगोदरही असे टाइम निघून गेला, याच्या अगोदरही मला टेन्शन आलं होतं, याच्या अगोदरही अशा जीवघेण्या घटना माझ्या जीवनात आल्या होत्या, पण आता त्या कुठंच नाही आहे, त्या कुठं निघून गेल्या माहित नाही. असंच आजचाही टाइम निघून जाईल, आजचंही दुःख निघून जाईल, आजचंही टेन्शन निघून जाईल, आणि मे बी पुढच्या 1 वर्षानंतर आज जी घटना माझ्यासाठी खूप सिरियस आहे ते राहणार सुद्धा नाही, कुठं गेली माहित पण नाही. नेचर त्याची विल्हेवाट बरोबर लावून टाकत. तुम्हाला तुमच्या गोल पासून हटणे नाही आहे. आपण खूप सारे रिझन देतो. याची तब्येत खराब होती, पप्पाचं असं झालं, आईला असं झालं, भावाचं असं होतं, त्याचं तसं होतं, माझी तब्येतच खराब झाली, माझं पोटातच दुखलं, मला लग्नातच जायची गरज पडली, आज मरणालाच जावं लागलं. हजारो एक्सक्यूज आपल्या समोर आहे. आज झोपच नाही उघडली, मला त्रासच झाला, मला बॉडी पेनच होत होतं, आज मळमळच झालं, आज माझ्या घरी पाहुणेच आले, मीच कोणाच्या तरी घरी गेली. हजारो तुमच्या जवळ काय आहे, एक्सक्युजेस आहे. ते गोल मी का बरं अचीव करणार नाही हे सांगण्यासाठी. त्या व्यक्तीसाठी तो एक्सक्यूज होता की मी तो पेन का बरं घेऊ शकलो नाही, कारण की ज्या दिवशी पेन घ्यायसाठी गेलो त्याच दिवशी माझ्या मुलाची तब्येत खराब झाली आणि मला त्याच्या ट्रीटमेंटसाठी 500 रुपये लावणे हे आवश्यक होतं, आणि मी ते 500 रुपये लावले म्हणून मी तो पेन घेऊ शकलो नाही. हे एक्सक्यूज लाईफ टाइम तो सांगत राहील, आणि लाईफ टाइम तो फेल्युअर आणि गिल्टच्या भावनेमध्ये जगणार. मे बी तिथून समोर त्या व्यक्तीला सक्सेस मिळणार नाही. का? कारण की तो प्रत्येक वेळेस प्रत्येक गोलला अचीव करण्याच्या अगोदर अशा प्रकारचे काहीतरी कारण देईल, आणि त्याचं लॉ ऑफ अट्रॅक्शन असं काम करेल की प्रत्येक वेळेस त्याच्या समोर अशी घटना घडेल, प्रत्येक वेळेस त्याच्या समोर घटना घडेल. प्रत्येक वेळेस कधी पायातली चप्पलच तुटणार, कधी बुटच फाटणार, कधी गाडीची किकच खराब होऊन जाईल, गाडी सुरूच होणार नाही. हजार प्रॉब्लेम त्याच्या समोर आहे. त्यामुळे गोल लिहिणे, अफर्मेशन करणे, विजन बोर्ड बनवणे हे अति सोपं आहे. हजारो व्हिडिओ तुम्हाला फेसबुक व्हिडिओवर, युट्यूबवर मिळून जातील. पण हा जो टॉक आहे ना, हा टॉक नाही मिळणार की तुम्ही कसं फोकस व्हायचं. ठीक आहे, आता आपण थांबू इथे. खूप सारे टॉपिक आहे. कमीत कमी मला असं वाटतं ना, उद्यापासून जर आपण सुरुवात केली तर पुढचे 20 ते 25 दिवस फक्त अलाइनमेंटच आपण शिकू, फक्त अलाइनमेंट. आणि त्याच्यानंतर मग गोल कसं लिहायचं, विजन कसं तयार करायचं ते करू. तुमच्या जवळ एक प्रश्न आहे, तुम्हाला ग्रुपमध्ये मेसेज टाका की तुम्हाला गोल कसं लिहायचं, अफर्मेशन कसे द्यायचे आणि विजन कसं बनवायचं हे अगोदर शिकायचं आहे की अलाइनमेंट अगोदर शिकायची आहे. ओके, चला सगळ्यांनी ताट सरळ बसा. आजचं टॉपिक आपण इथे स्टॉप करू. आणि जर तुम्ही तुमच्या गोलच्या साठी सिरियस आहे तर तुम्हाला हे लक्षात येईल की काल मी हे अलाइनमेंट सांगितलं होतं. कोणतं अलाइनमेंट सांगितलं? 5 प्रकारचं एनर्जी आपली डिस्टर्ब आहे. शरीरातली ऊर्जा, त्याला आपण काय म्हणतो? चक्र एनर्जीद्वारे आपण त्याला बॅलन्स करू. इमोशनली इम्बॅलन्स, थॉट इम्बॅलन्स, तुमचं मनीच्या रिलेटेड जे त्याचं कोहरन्स आहे मनी सोबत, ते इम्बॅलन्स आहे. ठीक आहे, आणि तुमचं डिवाइन सोबत कनेक्शन नाही आहे. हे 5 गोष्टी आपण घेतल्या होत्या. त्याच्यातला पहिला टॉपिक आजचा आपला आहे चक्र मेडिटेशन. तुम्ही तुमच्या जीवनाच्या प्रती सिरियस असाल तर तुम्ही चक्र मेडिटेशनला सुद्धा सिरियसली फॉलो कराल. आणि साधना करताना लाऊडली चॅन्टिंग करा. इकडे तिकडे मन भटकू देऊ नका. हजार गोष्टी आपल्या समोर आहे, भटकण्यासाठी खूप सारे लॉलीपॉप ठेवलेले आहे, त्याच्याकडे जायचं नाही. लक्ष द्यायचं आहे, फुल फोकस करून मेडिटेशन तुम्ही कसं कराल. चला सुरू करा. ज्यांना पाणी प्यायचंय पाणी पिऊन घ्या. रिलॅक्स बसा, शांत स्थिर बसा. आपण डायरेक्ट आज मेडिटेशनला सुरुवात करू, वेळ जास्त झाला. फोकस करा तुमच्या एनर्जीवर. लांब खोल श्वास घ्या. पूर्ण लक्ष तुमच्या आज्ञाचक्रावर किंवा छातीवर द्या. लांब खोल श्वास, तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या आज्ञाचक्रावर. आणि बघा, एक दिव्य प्रकाश
तुमच्या शरीरामधून बाहेर निघत आहे आणि त्याचा एक घेरा बनलेला आहे आणि तुम्ही त्या दिव्य प्रकाशाच्या, त्या दिव्य शक्तीच्या आतमध्ये बसलेले आहात. आता या प्रकाशाला तुम्ही रिसीव्ह करा. Once again, very warm welcome all of you. कसं झालं मेडिटेशन आजचं? कंट्रोल सर एकदम मस्त पॉवरफुल. छान आहे. आणखी कोणी? चंदाताई, छान. ब्लेस यू. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग सर. खूप छान मेडिटेशन झालं. एकतर रात्रीची शांत झोप लागलेली होती. रात्री आपण परमिशन्स वगैरे केलेत. हा. सकाळी लवकर अलाइनमेंट छान झालेत आणि आज बऱ्याच दिवसांनी आपल्या सहस्रार चक्रावर मला असा पूर्ण गायींचा कळपच दिसला पूर्ण. जसं मी असं एखाद्या खूप सुंदर बगीच्यात किंवा जंगलात बसलेलो आहोत तिथे असंच मेडिटेशन करून राहिलो आणि माझ्या आजूबाजूनी पूर्ण त्या गायी आल्या आणि तिथे माझ्या बाजूने येऊन बसल्या अरे वा. सगळ्या. जवळपास 2-3 मिनिटं समजा असं ते पूर्ण व्हिज्युअलाइज होऊन राहिलं होतं. त्यानंतर मग थोड्या वेळाने निघून गेल्या. बऱ्याच वेळ बसलेल्या राहिल्या. आता गायींचं बऱ्याच वेळा दर्शन होते, त्या उभ्या असतात किंवा आहेत बा, पण यावेळेस मस्त हा, ते हा. येऊन बसल्या माझ्या बाजूला. छान आहे. ठीक थँक्यू आहे. थँक्यू थँक्यू. छान. लॉट्स ऑफ Bless you. ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ लव, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. Lots of gratitude, sir. संतोषीताई, प्रतिभा मॅडम. छान झालं सर, गुड खूप मॉर्निंग. छान झालं. गुड मॉर्निंग सर. खूप छान झालं. आज थोडी तब्येत खराब होती म्हणून लेट झालं थोडं जॉईन व्हायला. बरं. हा, सर्दीमुळे. चालतंय. हा, ठीक. खूपच छान. ब्लेस यू. स्वप्नील सर. वाटलं सर मेडिटेशन एक्सपिरियन्स खूप छान वाटलं. बरं, ठीक आहे. थँक्यू सर. ब्लेस यू सर. आणखी कोणी? दीप्ती मॅडम. हा, ठीक आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. छान झालं मेडिटेशन आणि वर्षाच्या शेवटला मेडिटेशन खरंच चांगलं. उद्या नवीन एनर्जी काहीतरी क्रिएट होईल अजून. एकदम बरोबर. आणि खूप मस्त. काल रात्रीचं पण मेडिटेशन छान होतं. मी तर खूप दिवसानंतर जॉईन झाले आता, पण बरोबर. खूप छान वाटलं मला आणि जाणवलं थोडंफार मला जे जाणवायचं आहे ते जाणवलं. हा. मी एक्सप्लेन नाही करू शकत आहे, पण खूप मस्त वाटलं. बरोबर, चालते चालते. काही थँक्यू हरकत नाही. थँक्यू. ब्लेस यू ब्लेस Lots यू. of लॉट्स ऑफ blessings. ग्रॅटिट्यूड. थँक्यू थँक्यू थँक्यू. हा, साधनाताई. सर, अनाहत चक्रावर एकदम आज स्वामी आणि दत्ताची जी मूर्ती आहे ना, ते म्हणजे हा, हा, माझ्या ते करत राहते ते डायरेक्ट ते म्हणत असतानाच आज दिसली मला दत्त आणि स्वामींची नाही का मूर्ती हा, अशी. हा, हा. आमच्या घरी आहे, पण ती डायरेक्ट ते म्हणत होतो आपण अनाहत चक्र चालू होतं तेव्हा ते दिसत होते. आणि बॉडी तर असं तुम्ही फक्त मला याच्यात कानात, म्हणजे मला असं वाटत होतं की माझी बॉडी आहेच नाही आज. फक्त मला इथे कानात नाही का नुसतं चालू आहे बा, मला काही हात नाही, पाय नाही, काहीच नाही असं वाटत होतं आज. एवढं म्हणजे पूर्ण याच्यामध्ये गेली ती मेडिटेशनच्या. एकदम मस्त. सुंदर आहे. खूप दिवसानंतर तुम्ही आता बोलू शकत आहे. चांगलं वाटलं. नाही, मी बोलते पण एकदम तुमची ते जे लँग्वेज आहे ना, म्हणजे मला येत नाही ते बाकीचे जे नाही, काही ते आहे लँग्वेजचं ते. काय करायचं आहे?
आपलं थोडस जे अनुभव आला एक्सप्रेस हम्म. करायचं, संपलं. हम्म. ठीक आहे. ब्लेस यू. आणखी कोणी आता? साक्षीताई, संतोषी मॅडम. गुड मॉर्निंग दादा. हा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज थोडी लेटच जॉईन झाली दादा, हा. पण कालचं मेडिटेशन खूप छान होतं आणि मला इतकं असं डीप केल्यासारखं वाटलं. असं मध्ये तर असं मला पूर्ण अशी बॉडी पूर्ण गरगरल्यासारखी होत होती आणि असं म्हणजे कसं मला नेमकं सांगता नाही येत आहे, पण मला ना फक्त तुमचा आवाज येत होता आणि माझ्या तोंडून ते शेवटचे ते शब्द पण निघत नव्हते. असं कुठेतरी असं खूप डीप 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 जात असल्यासारखं मला फील झालं. आणि बरोबर. जेव्हा मी झोपायला गेले ना, तेव्हा माझी बॉडी इतकी गरम झाली होती. मी जस्ट अशी पडली आणि असं घेतली, पण खूप गरम झाली आणि मी महालक्ष्मीच्या वेळेस इतकी गाढ झोपली. हं? महालक्ष्मीच्या वेळेस म्हणजे बॉडी कधी गरम झाली? आवाज. ओके. असं एक्सप्लेन नाही करता येणार ते. बरं, ठीक आहे, असू द्या. पण असं चांगलं आहे, काहीतरी चांगलं आहे, वेगळंच फील होत होते. चांगलं आहे. हं. तुम्हाला आणि तो मी झोपताना मी मंत्रच. इतकी गाढ झोपले, मी खूप गाढ हा झोपली. हा, छान आहे. हं. मी खास करून सांगतो सगळ्यांना, तुम्हाला तो मंत्र दिला ना मी, ट्राय करून बघितलं हो घरी? हो. तो ठीक आहे. महालक्ष्मी मंत्र. हं. हो हो, हं, हं, हं. हं. त्याचं मेडिटेशन करा. मी सगळ्या लेडीजला सांगतो, हं. ठीक आहे दादा. तुमच्यासाठी आहे ना ही साधना एक प्रकारे काय म्हणू आता, म्हणजे असं एक वरदान आहे. ओके. तुमचे इमोशन, तुमचा माइंड, तुमची बॉडी हं. अख्खं चेंज होणं सुरू होऊन जाईल. स्किन इतकी पॉवरफुली चेंज येईल ना, हं. समोरचा व्यक्ती ओळखणार पण नाही की 1 महिन्या 2 महिन्या अगोदरचे तुम्ही आणि आताचे तुम्ही इतका फरक कसा पडला. इतकी तो श्रीमब्रजी मंत्र इतका पॉवरफुल आहे, तुमच्या बॉडीला ओव्हरऑल चेंज करू शकते. लेडीज साठी तर खूप सुंदर आहे. तुम्हाला जर तुमचं, मी असं नाही म्हणत, जेंट्स लेडीज दोघांसाठी पण हॅलो. एक फेमिनिन नेचर असते, एक सुंदरता असते, एक हं. शरीरावर आलेला एक 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 रोम रोम आपला उघडते आणि एनर्जी अशी फ्लो होते बॉडीमधून. हं. ते अग्नी जेव्हा जागृत होते ना, ऑटोमॅटिकली शुक्र चांगला होते. आणि खास करून लेडीज साठी गायनिक प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होणं सुरू होऊन जाते. खूप पॉवरफुल साधना आहे महालक्ष्मी श्रीमब्रजी मंत्र. खूप सुंदर आणि खूप छान आहे. तर लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू थँक्यू दादा. छान वाटलं. असंच कंटिन्यू करा, नाईट मध्ये तरी करा है ना, हो हो हळूहळू. दादा. ठीक. नक्की दादा. ब्लेस यू. हा, साक्षीताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग ऑल. छान वाटलं दादा, मस्त व्हायब्रेशन्स फील झाले आणि एकदम डीप मध्ये मेडिटेशन गेले होते. डायरेक्ट तुम्ही जेव्हा हे केलं, आवाज दिला तेव्हाच मेडिटेशन मधनं बाहेर आले. अरे वा, छान आहे. मस्त. खूप छान अनुभव आला. थँक्यू दादा. थँक्यू. आता थँक्यू ऑल. आपलं मॅनिफेस्टेशनचे हे जे सगळे टॉपिक आता मी घेणार आहे, हा. तर थोडस चांगलं फोकस करा आणि हो चांगल्या दादा. पद्धतीने गोलबुक बनवा. तुमच्यासाठी रिपीट हो आहे हे. हो ठीक सर. आहे. हो बिलकुल दादा. ठीक आहे. ब्लेस यू. थँक्यू दादा. ब्लेस यू ऑल. चला, आता कोण राहिलं? प्रणालीताई मोरे सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग. छान झालं मेडिटेशन. मला नेहमी इथे विशुद्ध चक्रापर्यंत असं गरम होत असते आणि इथे आज्ञा चक्र आणि इथे आलं की असं म्हणजे
सीमाताई सांगत होत्या माहिती नाही, असं म्हणजे कालपासून असं थंड लहर हा हा आल्यासारखं वाटत आहे आणि आताही स्टील असं थंड थंड वाटत आहे. आणि इथं म्हणजे विशुद्धी चक्रापर्यंत तर आपण म्हणजे एकदम गुंग असतो, मेडिटेशन अलर्ट फॉर्म मध्ये असल्यासारखं वाटते. इथे आणि इथे अ, कुठे डिवाइन मध्ये गेल्यावर गेला राहतो. मग ती जेव्हा लहर अशी टच केलं तेव्हा मग हात घासा हे आवाज येते. सो इट्स जस्ट लाईक म्हणजे माहिती नाही इथपर्यंत कुठे काहीतरी असेल. इथे आणि इथे असं अ, का थंड वाटते माहित नाही, पण असं थोडं असू दे. वेगळं ते फिलिंग थोडी आतापर्यंत नव्हती वाटत, कालपासनं वाटत आहे. हा हा थोडं नवीन आहे, पण छान झालं मेडिटेशन, व्यवस्थित एकदम. ओके आणि छान. बरोबर 4 मोरे वाजता जाणवतो आता. थँक्यू सो हा हा मच. ब्लेस यू. आता ह्या टॉपिकला चांगलं कॉन्शियसली तुम्ही लिहा किंवा रेडी करून ठेवा, जो आपला राहील आता मॅनिफेस्टेशनचा. तुमच्यासाठी पण खूप कामाचा आहे तो. आणि प्रॉपर गोल सेट करताना काय अडथळे येतात त्याला जाणून आपण आता आपले गोल्स रेडी करू. ठीक आहे. मोरे सर, गुड मॉर्निंग. ठीक आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. प्रवासामध्ये होतो काल उशिरा, थोडा म्हणजे जागाला थोडा उशिरा जागाला हा हा लेट झालो थोडा. बर ऐकलं बर पण प्रवास म्हणजे ऐकत बसलो, झोपी गेलो. हा 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 रात्रीचं मॅनिफेस्टेशन सुरू झालं का? रात्रीत सुरू झालं सर, आजपासून कालपासून. कालपासून सुरू झालं का? ते होईल ना, रिपीट ते रिपीट होत जाते ना, माझा मॅसेज दिसत नाहीत प्रत्येक नाही का? आठवड्याला ते रिपीट होईल ना. काय नाही झालं म्हटलं आर्चिव्ह सर? हे नाही का, आर्चिव्ह म्हणून गेलेले, आर्चिव्ह म्हणून नाही का तुमचं सर्व ते पूर्ण मॅसेजचं ते हे नाही का? हो का? हो. अर्शिव मध्ये गेला. ते ओपन कसं बरं करायचं ठीक आहे, समजा ना मला ते. बघा लागेल. त्याच्यावरच क्लिक करून ठेवायचं बोट दाबून आणि अनअर्चिव्ह करून टाकायचं त्यातून, मग परत फ्रंट पेजवर येते. असं आहे का? नाही मग तो जो ते फोल्डर आहे ना, ते त्या दाबले की ते बाकीचे. हं, फोल्डरवर दाबून ठेवायचं, सिलेक्ट होईल. हं. सिलेक्ट झालं की त्याच्या बाजूला काही डॉट वगैरे येते असं काहीतरी, तर तिथून ते असं आहे का? अनअर्चिव्ह करता येते त्याला. बरं ठीक आहे. ते जमत ना, मला पाहिलं तर नाही का ते. आणि मला फोन करून द्याल, मी सांगून देईल कसं निघायचं बाहेर जेव्हा हो कराल तेव्हा. चक्रवरचे एक हे झुमचं चक्र समजत बी नाही काय वेळेस नाही का. बरोबर. ठीक आहे, बरोबर बरोबर. ओके, चला. त्याच्या मॅसेज नाही का कन्फर्म होत नाही एखाद्या वेळेस नाही का. बरोबर. हं. राईट. ठीक आहे. चालेल, एकंदरीत चांगला व्हायला कार्यक्रम. प्रवास बी चांगला झाला. लांबचा बरं. प्रवासात थकलो होतो, जाणवलं नाही थकवा नाही का एवढा. हा कंटिन्यू हा म्हणजे औरंगाबाद ते पुणे ते पुन्हा औरंगाबाद, हे औरंगाबाद पुन्हा नागपूर पुन्हा नागपूर, चंद्रपूर, असा रूट चंद्रपूर. झाला. छान आहे. प्रवास बी चांगला झाला. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लोक बी तुम्ही बोलले बरोबर. विदर्भात नाही आहे वाटते, नारायण बोर साहेब. तुम्ही विदर्भात नाही आहे म्हणून टी शर्ट घालून फिरून राहिले बाहेर. नाही विदर्भातच आहे नाही काय. नाही नाही, म्हणजे तुम्ही तिकडे आहे म्हणता ना, औरंगाबादला आहे म्हणता ना. हो, आलो मी रात्री आलो. हा हा, तेच म्हणजे. नाही, आपल्या इकडली थंडी राहिली म्हणजे एवढं थोडस अंगावर पाहिजे काहीतरी. तिकडे तिकडे कमी आहे थंडी का आहे सर. थंडी? नाही भरपूर का? थंडी आहे. ऊस लागलेला ना तिकडे चौकडं. खूप थंडी हा, लागते. ओके ओके ओके, म्हणजे पूर्ण आपल्यासारखीच थंडी आहे तिकडे. हो, बाहेर खूप थंडी आहे. बरं पूर्ण बरं हॉटेल बरं. गच भरलेले आता. आज तर जागा म्हणजे रोड पूर्ण पॅक होईन असतं 31 डिसेंबरला. हा अच्छा अच्छा, नगर रोड नाही का. बरोबर. पाट्याचं जंक्शन त्यांनी तयारी केलेली आहे अच्छा. ठीक आहे. लोकांनी. सीमाताई, काही गेले तर बोलायचं? आमच्या खालचे घर मालक म्हणजे आम्ही 15 किलो घेतलं. अरे बापरे, म्हणलं धन्यवाद. बेस्ट ऑफ काय लक. काय, अरे बापरे. जंगी पार्टी आहे मग. असं सुरू द्यायचं प्रत्येकाचं. मेडिटेशन बी चांगलं झालं व्हायला सर. ठीक आहे. ब्लेस यू सर. चला, थँक्यू. सीमाताई, काही बोलायचं आहे? गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग ऑल गुड ऑफ यू. मॉर्निंग. खूप छान आज वर्षाचा शेवट होतोय.
इतका सुंदर शेवट असा कधीच झाला नाही. म्हणजे इतकी एक्साइटमेंट येणाऱ्या वर्षाची मला आजपर्यंत मला नाही वाटत कधी होती. आता जी आहे की नाही आपण खूप खूप नवीन ऊर्जेने नवीन काहीतरी घेऊन आता एकदम नवीन वर्षात जाणार आहे. म्हणजे फिलिंगच मला खूप एनर्जी देतीये. आणि सगळ्यांना यावेळेस एक असं जसं वाटत आहे माझ्याकडे पिटारा आहे. एक न्यू इयर गिफ्ट काल आम्ही ठरवलं. अच्छा. काही दिवसापासून योगेश सर त्याच्या प्रॅक्टिस करत होते. त्यांना त्याचे रिझल्ट छान वाटले, म्हणून त्यांनी सांगितलं की आपण नवीन वर्षापासून हे शेअर करू सगळ्यांना. जी साधना मी तुम्हाला दिलेली आहे, तर सरांचं असं म्हणणं पडलं की आपल्या 7 चक्र मेडिटेशनच्या अगोदर 5 मिनिट आपण त्या साधनेमधला एक एक मंत्र प्ले करत जाऊ आणि कंटिन्युटी मध्ये मग 7 चक्र सुरू करू. म्हणजे जसं 5 ते 10 मिनिट गुरु मंत्र, 5-10 मिनिट वक्रतुंड गणपतीचं, 5-10 मिनिट शिवजी, जगदंबा, त्याच्यानंतर नवग्रह, थोडे 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 5-5 मिनिट. दर आठवड्याला एक मंत्र 5 दिवस कंटिन्यू चालव. नेक्स्ट वीकला अच्छा. नेक्स्ट, त्याच्यानंतर नेक्स्ट, है ना. म्हणजे हळूहळू आपलं थोडं थोडं कनेक्शन ह्या देवांच्या एनर्जी सोबत पण होत जाईल आणि इकडे आपलं 7 चक्र तर आहेच ना. मे बी कोणाचं कनेक्शन एखाद्या डिव्हाइन देवासोबत असू शकते, तर ती ऊर्जा सुद्धा त्याला मिळून जाईल असं आमचं ठरलं. तर हे आता न्यू इयर गिफ्ट आहे. उद्यापासून ही वाव! प्रोसेस सुरू होऊन जाईल. खूप छान. खूप छान दादा. कारण बरोबर आहे ते साधना रेग्युलर होत नाही. तर अशाने हा होऊन जाईल ते दोन्ही होईल. छान कनेक्शन पण होईल. बरोबर. बरोबर. आणि चला. रात्रीचं पण ते खूप छान झालं दादा. मला अरे ऍक्च्युअली हो, मी तेव्हा तुम्हाला दिसलं बघितलं, नाही. तुम्ही खूप जास्त असे हायपर किंवा असं खूप हे झालं होतं तुम्हाला. हो का? अच्छा. म्हणजे मला एवढंच जाणवत होतं दादा, की मला असं वाटलं पहिले, की थंडी वाजतीये बहुतेक आपल्याला की काय. पण म्हटलं एवढी तर थंडी वाजली पण नाही. म्हणजे फक्त असं पूर्ण बॉडी व्हायब्रेट असं काहीतरी होत होतं. मग मला बरोबर. कळतच नव्हतं, की मी काय बोलू नंतर पण त्यामुळे. आणि हा मग नंतर जेव्हा झालं, रिलॅक्स बसली, तेव्हा मग लक्षात आलं, की नाही अजूनही बॉडी अशी हे होतीये आपली पूर्ण व्हायब्रेशन चालू होते ते. थंडी बरोबर. नव्हती ती. हा आणि मग असं साईडला शेजारी मुलगी बसलेली होती. थोडंसं आम्ही बोललो आणि मग नंतर माझं माझ्या हातांकडे लक्ष गेलं. ऍक्च्युअली माझ्या हाताला थोडे कलर्स लागलेले होते, तर क्लिअर दिसलंच नाही मला तेव्हा पहिले काही. हा 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 आणि मला वाटलं ते दिसणारही नाही कदाचित. म्हटलं आपले झालेच नाही काही लाल वगैरे गुलाबी. मी मागच्या वेळेस सगळ्यांचे अनुभव ऐकले तर. असं म्हणून हा मी सोडून दिलं होतं. आणि मग नंतर जेव्हा आम्ही तिथेच बोलत बसलो थोडं 5-10 मिनिटांनी मी बघितलं दादा, तर माझे पूर्ण फिंगर्सचे फक्त म्हणजे हम्म. समोरचे टिप्स आपले इतके गुलाबी, गुलाबी, गुलाबी झाले होते पूर्ण. ते तेवढ्या त्या कलर्स लागलेल्या ह्याच्यातनं पण ते दिसत होते बोटं गुलाबी, गुलाबी एकदम झालेले. बरोबर आहे. हां, मी मुलीला तेच मी दाखवलं तुमच्या पण. सगळ्यांना सांगत आहे, ही हं. साधना जर तुम्ही कराल ना, हाच गुलाबी शेड पूर्ण ओव्हरऑल बॉडीवर येते. अच्छा. पूर्ण चेहरा, तुमची स्किन तशी ग्लो करेल, असं बरं. हलकसं गुलाबी छटा घेऊन. खूप सुंदर ओके. साधना आहे ही. हो दादा, खूप छानच वाटतं ते करताना. आणि काल जेव्हा मी एका मंदिरात गेली होते, मग रेणुका देवीचं मंदिर ते खूप छान. माझी बॅटरी लो झालीये, चार्जिंग नाही. ओके, ठीक तर आहे. तर ते आल्यानंतर मग ते मेडिटेशनमध्ये मला आठवलं, म्हणजे ते हं, दिसली मला ती मूर्ती परत, की तिथे बाहेरच मंदिराच्या समोर दिवे वगैरे लावण्यासाठी ठेवलेलं आहे. तर तिथे हां, अशी एवढी जवळपास लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली होती. पण खूप सुंदर ओके. मूर्ती होती, कमळाची फुलांमध्ये बसलेली छान. तर ती हं, मग मला मेडिटेशनमध्ये परत दिसली काल. एकदम बरं. तीच मूर्ती समोर आली मेडिटेशनच्या वेळी. छान आहे. आणि आज तर खूप डीप झालं. खूप छान वाटत होतं. खूप छान म्हणजे एवढं डीप, डीप, डीप जातोय आता. आणि एकदम मग तुमचं ते म्हटल्यानंतरच लक्षात येतं आणि बाहेर येतो परत. खूप छान वाटतं. ठीक आहे. आणि आज आधी बरं. इतकी थंडी आहे ना दादा, की आता मला थंडी वाजतीये, पण मेडिटेशनमध्ये ते जाणवतच नाही. आणि ओके. नंतर परत वॉर्म फिलिंग होती आज नंतर वापस.
विशुद्धी चक्रापासून वरती आल्यानंतर एकदम परत वॉर्म होत होतं बॉडीला. तर खूप छान वाटतं दादा. खूप थँक्यू लॉट्स लॉट्स ऑफ ऑफ ब्लेसिंग, ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ लॉट्स ऑफ लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड. चला आणि म्हणजे आपलं सेशन दादा आपण ते आता क्लोज करू. तुम्ही हा पाठवलेलं जे आहे ऑडिओ क्लिप आहे तो श्रीमब्रिजीचा, म्हणजे मग तो आम्ही आमच्या वेळेनुसार कधी करू नाही शकतो का? हे जे 4 ऑडिओ मी तुम्हाला देईल अच्छा. ते मनी सोबत कनेक्ट करण्यासाठी आहे. ओके. हो. त्याच्यामध्ये सुरुवातीला थोडंसं अफर्मेशन आहे, शेवटी व्हिज्युअलायझेशन प्रोसेस आहे. हे अलग झालं. मी तुम्हाला प्रत्येकाला एक अलग ऑडिओ देणार ज्यामध्ये हाच मंत्र 7 चक्रवर प्लेस केलेला आहे ओके. आणि तुम्हाला ह्याच महालक्ष्मीच्या मंत्राने 7ही चक्र चार्ज करायचे आहे. ह्या उद्देशाने ही 7ही चक्र आपापल्या प्रकारे तुम्हाला वेल्थ जनरेट करून देणार आहे. तुमचं कनेक्शन ज्या चक्र सोबत असेल त्या चक्रमधून तुमच्याकरिता ते वेल्थ जनरेट झाली पाहिजे. म्हणून आपल्याला 7ही चक्रांवर, जसं आता माझं स्पिरिच्युअल वर्क आहे तर माझे चक्र कोणते आहे? 1, 2 आणि मी बोलाचं काम करतो म्हणून विशुद्धी. तर माझं मनी जनरेशन ह्या चक्रवरून असायला पाहिजे, पण खालचे चक्र बॅलन्स असतील. अशा प्रकारे आपण ते महालक्ष्मी सगळ्या चक्रावर आपण प्लेस करू. तर ते तुम्हाला देईल मी. तुम्ही सगळ्यांनी त्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा, चालेल. किंवा Thank you शुक्रवारचा दादा. दिवस ठरवून ठेवा की शुक्रवारी महालक्ष्मीचा दिवस आहे तर करायचाच आहे. हा हा चालेल. बेस्ट. हो. चला, थँक्यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड लॉट्स ऑफ दादा. ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ लव्ह. थँक्यू सर. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. थँक्यू. आणि नवीन वर्षासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा सर्वांना. हा, सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हा, डान्स करा, एन्जॉय करा, मला पण दादा सेलिब्रेशन, आलेलं वर्ष सेलिब्रेशन करा. सर्वांना. अरे यार, तुम्ही सोडून चालले गेले, सगळ्यांना डान्स करायचा होता ना आपल्याला. या नाही का चंद्रपूरला, ताडोबामध्ये करून टाकू. करायला पाहिजे आता चालेल. सर्वांना. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. हा. थँक्यू दादा. थँक्यू. ऑनलाईन डान्स करू मोरे सर. चालतंय ना, कसं पण डान्स होणं महत्वाचं आहे. ऑनलाईन नाच करू, महत्वाचं आहे, नाचणं आहे की नाही? विथ फॅमिली सोबत करू, त्याला काय आहे की नाही. बिलकुल. ठीक आहे. अजून छान, छान, छान. फॅमिली नसेल तर शेजाऱ्याला घेऊ, त्याला काय. मी पेशंटला तसंच म्हणलं, त्याच्या पेशंटचे नाही का, पेशंट काय वर गेली ते वाटतं नाही का, ते म्हणजे मला माझ्या घरी कोण नाही, म्हणलं शेजाऱ्याला बोलायचं म्हणलं, आपल्या फिलिंग मोकळ्या करावं लागतात ना म्हणलं. बरोबर. बरोबर बरोबर आहे. राईट ठीक आहे. आज रात्री आपलं लिंक आहे. ठीक आहे. थँक्यू. बघू. हो. ठीक आहे. नाही, बघू म्हणजे घरीच बघू आता. Bless you. Lots of blessings. ठीक. लॉट्स ऑफ